22 जुलै हा दिवस संपूर्ण देशात ध्वज स्वीकार दिन म्हणून साजरा केला जातो। या ऐतिहासिक दिनाचा औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व आणि अक्षर मंच प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपला राष्ट्रध्वज या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला। डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक परिसरातील 150 फूट उंच भव्य राष्ट्रध्वज स्तंभाजवळ असलेल्या संकल्प तीर्थ येथे या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला राजकीय, प्रशासकीय व शिक्षण क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते। कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे यांच्या शुभ हस्ते आपला राष्ट्रध्वज या पुस्तकाचं औपचारिक अनावरण करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी राष्ट्रध्वजाचा इतिहास, त्याचा सन्मान आणि नियमावली यावर भाष्य केलं। आजच्या युवा पिढीमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी आदर व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केला। या स्तुत्य उपक्रमाच्या यशासाठी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व व अक्षर मंच प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्वेच्या अध्यक्षा जयश्री पंडित, सचिव लीना चौधरी, प्रकल्प प्रमुख संगीता खर्डीकर, समन्वयक रोहिणी लोकरे, भक्ती भंडारी, अक्षर मंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश जोशी, सचिव हेमंत नेहते, खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी विशेष मेहनत घेतली। आयोजित सोहळ्यात स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी MH मराठीशी बोलताना डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी पुस्तकाविषयी आणि लेखकांच्या प्रयत्नांविषयी अत्यंत गौरवोद्गार काढले। ते म्हणाले, आपला राष्ट्रध्वज हे केवळ एक पुस्तक नसून आपल्या अस्मितेची आणि तिरंग्याच्या दैदिप्यमान इतिहासाची प्रचिती देणारा एक अमूल्य दस्तऐवज आहे। अत्यंत सोप्या, रसाळ आणि अभ्यासपूर्ण भाषेत राष्ट्रध्वजाचे नियम, त्याचा गौरव आणि ऐतिहासिक प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे। अशा प्रकारच्या माहितीपूर्ण साहित्याची आजच्या युवा पिढीला नितांत गरज होती। ही महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील माहिती अत्यंत प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व आणि हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या अक्षर मंच प्रकाशनाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे। हे पुस्तक प्रत्येक घराघरात आणि शाळांच्या ग्रंथालयात पोहोचायला हवे असा विश्वास डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केला।